हॅलो अँड वेलकम टू अनदर व्लॉग. तर लग्नाच्या विधी सगळ्या झाल्या होत्या. आम्ही आलो होतो रूमवरती, फ्रेश झालो, बॅग भरल्या, रूम सगळा आवरला आणि आम्ही निघालो होतो घरी. त्याच्यासाठी सगळ्यांनी चेकआउट करायची तयारी चालू केली होती. इथे ह्यांची सगळ्यांची मस्तीच चालू होती. बऱ्याच वेळ लागला इकडून बाहेर पडायला. खाली गेलो, जरा सगळ्यांबरोबर जेवण केलं. शेवट डिनर होतं हे. आणि मग इथून आम्हाला डायरेक्ट बसमध्ये बसायचं होतं. आमचा प्रवास झाला आता सुरू. थोडा लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही सोबत पण जेवण कॅरी केलं होतं. शुभंकरोती म्हणून आम्ही केली होती प्रवासाची सुरुवात. आणि नंतर जरा वेळानंतर तासाभराने आम्ही एका ठिकाणी थांबलो. ते म्हणजे थोडासा हॉल्ट घेतला, कारण पुन्हा जर समृद्धी मार्ग लागला असता तर थांबता आलं नसतं. मग इथे थोडंसं चहा बिस्किट खाल्लं आणि आम्ही सोबत घेतला होता मसाले भात. तर तोसुद्धा इथे थांबून सगळ्यांनी एकत्र मिळून जेवलो. मस्त गार हवा सुटली होती, थंडी वाजत होती. एकदम हायवेच्या शेजारी ही टपरी आणि छोटीशी जागा होती बसायला. इथे बसून खायला फार मजा येत होती. भाताची चव आणखी भारी लागली. मग काय, इथे भरपेट जेवण झालं. थोडंसं फ्रेश झालो, जरा पाय मोकळे केले आणि पुन्हा बसलो बसमध्ये. इथे आम्ही नवरा नवरीला जरा त्रास देत होतो. त्यांना नाव घ्यायला सांगितलं आणि काहीतरी दादानी वाकडं तिकडे नाव घेतलं. पेरला लसूण प्रत्यक्षाला आणलं बसमध्ये बसून. अजून काय पुढं काय इथे खूप यांना चिडवून झाल्यानंतर आम्ही केली होती अंताक्षरीला सुरुवात आणि भरपूर गाण्याच्या भेंड्या आमच्या सुरू झाल्या होत्या. थोडा आमच्या बेसुऱ्या आवाजाला इग्नोर करा आणि प्लीज जज करू नका. तर इथून आम्ही घरी आल्यावर नवरीच्या घरात प्रवेश होण्यासाठी कशी तयारी केली हे पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.